हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू मॅट्रिक्स सायन्स अकॅडमी. तर आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करतोय 11th स्टँडर्ड थर्ड चॅप्टर इम्प्रेसिव्ह वेब डिझायनिंगचा पार्ट 2. ऑलरेडी मी पार्ट 1चा व्हिडिओ बनवलेला आहे. पार्ट 1मध्ये कोडिंगसाठी जे काही लॉजिक रिक्वायर्ड असतो ते सगळे बेसिक्स आपण डिस्कस केले. आता या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करतोय ॲक्च्युअल कोडिंग. तर HTMLचं कोडिंग एकदम बेसिक लेवलपासून हाय लेवलपर्यंत तुम्हाला घेऊन जाणार आहे. ठीक आहे. सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम लेट स्टार्ट द HTML कोडिंग इन डिटेल. सो HTML कोडिंग हे बघा, तुम्हाला ऑलरेडी आता बेसिक्स माहिती आहे बरोबर. तर HTML काय असतं, HTML कशासाठी वापरतो, हे सगळं क्वेश्चनचे आन्सर्स आता तुमच्याकडे ऑलरेडी आहे जर तुम्ही पार्ट 1चा व्हिडिओ बघितला असेल तर. ठीक आहे. तर आपण सगळ्यात आधी ना आज HTMLमध्ये काही टेक्स्ट फॉर्मॅट करायला शिकूयात. म्हणजे कोणत्याही टेक्स्टला आपण स्टाईल कसं द्यायचं, कोणत्याही टेक्स्टला फॉर्मॅट कसं करायचं ते आपण शिकूयात. ठीक आहे. तर HTML कोडिंग आत्तापासून सुरू करूयात. तर HTML कोडिंग कसं करायचं, सगळ्यात आधी आपल्याला नोटपॅड हे सॉफ्टवेअर आपल्या कम्प्युटरवरती ओपन करावं लागेल. आता नोटपॅड हे ऑलरेडी सगळ्यांच्या कम्प्युटरवर इन्स्टॉल्ड असतो. तर नोटपॅड तुम्हाला आधी ओपन करावं लागेल. नोटपॅडला आपण टेक्स्ट एडिटर असं पण म्हणतो. ठीक आहे. तर असं ओपन केल्यानंतर इथं तुम्ही फाईलवर क्लिक करा अँड यू कॅन क्लिक ऑन द न्यू टॅब. न्यू टॅब म्हणजे यू कॅन ओपन अ न्यू नोटपॅड. समजते का? ठीक आहे. तर एक न्यू नोटपॅड ओपन करा. प्रिव्हियस जे काय असेल ते मी फाईल्स क्लोज करून घेतो. हां, हे झालं तर माझा न्यू नोटपॅड. नोटपॅडला आपण म्हणतो टेक्स्ट एडिटर. जसा तुमच्याकडे असतो नोटबुक नोट्स मेंटेन करण्यासाठी, तसंच कम्प्युटरकडे असतो नोटपॅड नोट्स टाईप करण्यासाठी. ठीक आहे. तर इथं आपण ॲक्च्युअल कोडिंग स्टार्ट करूया. ठीक आहे. तर आपल्याला HTML कोडिंग करायचं आहे. ठीक आहे. तर पार्ट 1च्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलं होतं की आपण टॅग्स इन्क्लूड करतो आणि टॅग्सला आपण असं अँग्युलर ब्रॅकेट्समध्ये लिहितो. ठीक आहे. सगळ्यात पहिला टॅग काय असतो, नेहमी HTML असायला पाहिजे. ठीक आहे. HTML कोडिंग करताना ऑलवेज रिमेंबर द फर्स्ट टॅग शुड ऑलवेज बी युअर HTML टॅग. आता HTML टॅग नंतर द सेकंड टॅग इज ऑलवेज युअर हेड टॅग. द थर्ड टॅग इज ऑलवेज युअर टायटल टॅग. आता आपल्या वेबसाईटसाठी काहीतरी टायटल आपल्याला द्यावं लागेलच. ठीक आहे. कंपल्शन नाही, पण टायटल देऊ शकता तुम्ही. जसं की समजा काय टायटल देऊ आता, जसं की आपलं MSA देतो. टायटल काय MSA. ठीक आहे. आता मी टायटलला क्लोज करतो. ठीक आहे. टायटलला क्लोज करतो आणि आपला रूल काय सांगतो, टायटल क्लोज झाल्यानंतर हेड क्लोज झाला पाहिजे. हे बेसिक स्ट्रक्चर आहे बरं का. आता तुम्ही म्हणताल की आता टायटल नंतर तुम्ही हेड क्लोज का करताय. आता दिस इज द ओपनिंग ऑफ टायटल टॅग, दिस इज द क्लोजिंग ऑफ टायटल टॅग. माहिती आहे ना सगळं, बेसिक्समध्ये आपण ऑलरेडी सगळं कव्हर केलेले बरोबर. तर टायटल टॅग ओपन झाल्यानंतर आपण टायटलचा कंटेंट डिफाईन करतो आणि टायटलचा कंटेंट डिफाईन झाल्यानंतर आपण टायटल टॅगला क्लोज करतो आणि टायटल टॅग क्लोज झाल्यानंतर आपण हेड टॅगला क्लोज करतो. मग आपण ओपन करतो बॉडी टॅग. आता हे सगळे टॅग्स, हे जे सगळे टॅग्स आहेत या सगळ्या टॅग्सला आपण म्हणतो बेसिक टॅग्स. ऑल दिस टॅग्स आर कॉल्ड ॲज व्हॉट, ऑल दिस टॅग्स आर कॉल्ड ॲज द बेसिक टॅग्स. समजते का सगळ्यांना? या सगळ्या टॅग्सला आपण म्हणतो बेसिक टॅग्स. कारण तुम्ही सगळे कोडिंग करा, सगळ्या कोडिंगमध्ये किंवा तुम्ही 11वीमध्ये कोडिंग करा, 12वीमध्ये कोडिंग करा, तुम्ही जेव्हा पण HTMLचं कोडिंग करा त्यावेळेस तुमचा हा स्ट्रक्चर सेम असेल. त्यावेळेस तुमचा हा स्ट्रक्चर सेम असलाच पाहिजे, कारण या टॅग्सला आपण म्हणतो बेसिक टॅग्स. काय म्हणतो या टॅग्सला? बेसिक टॅग्स. ठीक आहे. हां, आता याच्यानंतर आपल्याला जे करायचे याच्यानंतर आपल्याला आपल्या वेबसाईटमध्ये जे डिस्प्ले करायचे ते आपण लिहितो. बॉडी टॅगमध्ये ॲक्च्युअल आपलं टॅग्स, बाकीचे टॅग्स ओपन होतात. ठीक आहे. सो बॉडी टॅग नंतर आपलं ॲक्च्युअल कोडिंग सुरू होतो. ठीक आहे. तर आता मी एक छोटंसं टॅग यूज करतो, जसं की पी म्हणजे पॅराग्राफ. ठीक आहे. तर मी इथं सांगतो हॅलो. आता मी इथं जी लिहितो ते ॲज इट इज प्रिंट ऑन बरोबर. हॅलो, आय कॅन से वेलकम मेसेज. जसं हे काहीतरी मी लिहिलं, शॉर्टमध्ये कंटेंट लिहिलं. ठीक आहे. हॅलो वेलकम टू मेसेज बरोबर. तर आता हे एक पॅराग्राफ आहे. पॅराग्राफ टॅगमध्ये आपण पॅराग्राफ देऊ शकतो. ठीक आहे. तर मी याला क्लोज करतो. एवढंच मला पॅराग्राफमध्ये द्यायचं, एवढंच मला ठेवायचं आहे. आणि मला तर माझ्या कोडिंगला एंड करायचं आहे. समजा मला माझ्या कोडिंगला एंड करायचं आहे, तर जे टॅग्स ओपन झालेत सगळे टॅग्स क्लोज पण झाले पाहिजे. ठीक आहे. तर आपला बॉडी टॅग अजून क्लोज झाला नाही आणि HTML टॅग क्लोज झाला नाही आहे. तर एकदा आपलं पूर्ण कोडिंग संपतो ना, ज्यावेळेस आपला पूर्ण कोडिंग संपल्यानंतर आपण बॉडी टॅग क्लोज करतो, मग त्याच्यानंतर आपण HTML टॅग क्लोज करतो. समजते का सगळ्यांना? ठीक आहे. आता हे एक छोटंसं कोडिंग मी केलं. आता हे आता जे मी सिलेक्ट करतोय बरं का, आता हे सगळे तुमचे बेसिक टॅग्स आहेत. हे फक्त तुमचं एक पॅराग्राफचं एक छोटंसं टॅग आहे. म्हणजे आपल्या आउटपुटमध्ये काय डिस्प्ले होणार, वेलकम टू MSA. आणि मग नंतर मी हे बॉडी टॅग आणि HTML टॅगला क्लोज केलं. बेसिकली मला पहिला कोडमध्ये तुम्हाला HTMLचं स्ट्रक्चर दाखवायचं आहे. मला काय दाखवायचं, तुम्हाला HTMLचं स्ट्रक्चर दाखवायचं आहे, म्हणून मी तुम्हाला एक छोटंसं कोड करून दाखवतोय. चलो, आता मला ना याचा आउटपुट बघायचं आहे. आता मी कोडिंग तर केलं, कोडिंग म्हणजे मी कम्प्युटरला इनपुट दिलं, पण मला याचा आउटपुट बघायचं आहे. म्हणजे हे मी रन केल्यानंतर माझा आउटपुट कसं दिसणार ते बघायचं आहे. तर आउटपुट भेटण्यासाठी काय करायचं, फाईलला सेव्ह करायचं. तुम्हाला फाईल दिसतोय, फाईल. मग आता तुम्हाला इथं दोन ऑप्शन दिसणार, एक असतो तुमच्याकडे सेव्ह आणि एक असतो तुमच्याकडे सेव्ह ॲज. लक्षात ठेवा, सेव्ह कधी यूज करायचं आणि सेव्ह ॲज कधी यूज करायचं. तुम्ही ज्या वेळेस फाईलला पहिल्यांदा सेव्ह करताना त्यावेळेस तुम्ही सेव्ह ॲज करताल
आणि ज्यावेळेस तुम्ही एखादा फाईलला ऑलरेडी सेव्ह केले त्याच्या आतमध्ये फक्त तुम्ही चेंजेस अपडेट करताय तर तुम्ही सेव्ह करू शकता. समजलं. आता मी माझा हा फाईल पहिल्यांदा सेव्ह करतोय. आता पहिल्यांदा सेव्ह करतोय म्हणजे काय, मी काय करणार, सेव्ह ॲज. पहिल्यांदा सेव्ह करतोय म्हणजे काय, मी काय करणार, सेव्ह ॲज. सेव्ह ॲज केल्यानंतर तुमच्यासमोर एक हा बॉक्स येतो आणि हा बेसिकली हा बॉक्स सांगतो की तुम्हाला कुठं सेव्ह करायचं आहे. ठीक आहे. तर आपण चूज करू डेस्कटॉप. डेस्कटॉपवरती मी एक फोल्डर बनवतो. बेसिकली सगळं डेस्कटॉपवरती खूप कचरा होईल तर मी एक डेस्कटॉपवरती फोल्डर बनवतो IT कोड्स म्हणून. IT HTML कोड्स म्हणून एक फोल्डर बनवतो. ठीक आहे. डेस्कटॉपवर तुम्ही पण तुमच्या लॅपटॉपमध्ये करताना ठीक आहे तुम्ही एक फोल्डर बनवून घ्या म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. ठीक आहे. IT HTML कोड्स आणि इथं मी त्या फाईलला एक नाव देतो. ठीक आहे. फाईल नेम तुम्ही काय देऊ शकता. ठीक आहे. फाईल नेम तुम्ही काय देऊ शकता पण फक्त त्याला एक्सटेन्शन .html हा असला पाहिजे. फॉर एक्झाम्पल मी फाईल नेम दिलं MSA. फाईल नेम तुम्ही काही द्या, त्याचा काही प्रॉब्लेम नाही, त्याचा काही सीन नाही आहे. पण फाईल नेम दिल्यानंतर त्याचं एक्सटेन्शन, आता कम्प्युटरमध्ये प्रत्येक फाईलला एक एक्सटेन्शन असतो लक्षात घ्या. आणि एखादा कम्प्युटर फाईलला एक्सटेन्शन नसेल तर तुम्ही ते फाईलला ओपन करू शकत नाही. तर तुम्ही MSA दिलं .html. ठीक आहे. MSA.html दिलं. सो आय एम गोइंग टू सेव्ह दिस फाईल. ठीक आहे. झालं माझं फाईल सेव्ह. याला मी मिनिमाइज करतो, टेक्स्टबुकला मिनिमाइज करतो. ठीक आहे. आता तुम्ही बघू शकता की डेस्कटॉपवरती ऑलरेडी एक फोल्डर क्रिएट झाले बरोबर. IT हे दिसतं तुम्हाला सगळ्यांना फोल्डर, हे आपणच बनवले ना फोल्डर. आता जस्ट एक 2 मिनिटापूर्वी आपण हे फोल्डर बनवले बरोबर. तर हे फोल्डर ओपन करूयात. आतमध्ये दिसतो का MSA म्हणून. आता MSA ऑलरेडी हे ब्राउझरच्या फॉर्ममध्ये कसं काय आलं तुम्ही बघू शकता. तर ऑलरेडी हे मायक्रोसॉफ्ट एजच्या लोगोनी आलं आहे. कसं काय मायक्रोसॉफ्ट एज मध्ये HTML डॉक्युमेंट कसं काय झालं, मी तर सांगितलं नाही कोणा कम्प्युटरला की हे काय. तुम्हाला आठवतं का तुम्ही सेव्ह करताना काय सेव्ह केलं तर MSA.html. आता तुम्ही कम्प्युटरला काय दिलं .html. तुम्ही कम्प्युटरला .html दिला तर कम्प्युटर समजून घेतो की हा एक HTML फाईल आहे, हा एक वेब पेज आहे. तर ऑटोमॅटिकली इट कम्स इन द फॉर्म ऑफ ब्राउझर. आता तुम्ही फक्त त्याला ओपन करा, तुम्हाला तुमचं आउटपुट भेटून जाईल. जसं तुम्हाला तुमचं आउटपुट येतो झूम करतो, दिसते का, मी झूम केलेलं पेज आहे. ठीक आहे. मी पेजला झूम केले, दिसतो तुम्हाला आउटपुट हे दिसते का सगळ्यांना. हॅलो वेलकम टू MSA, दिस इज युअर आउटपुट. दिस इज युअर आउटपुट. समजलं का. दिस इज युअर पॅराग्राफ. आता कोड आपल्या समोर ठेवत. आता कोडिंगमध्ये आपण जे दिले ना हॅलो वेलकम टू MSA ते सेम तुम्हाला इथे दिसणार. सो दिस इज युअर पॅराग्राफ. दिस इज युअर पॅराग्राफ. समजलं. आणि अच्छा आता त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो बघा, सगळ्यात आधी HTML टॅग ओपन होतो. ठीक आहे. सगळ्यात आधी काय होतो, सगळ्यात आधी HTML टॅग ओपन होतो आणि सगळ्यात लास्टला HTML टॅग क्लोज होतो. हे बघा म्हणजे तुमचा HTML एकदम टॉपला सुरू होतो आणि HTML एकदम बॉटमला क्लोज होतो. समजलं. आता त्याच्यानंतर हेडच्या आतमध्ये तुम्हाला टायटल दिसतोय बरोबर. हे बघा तुम्ही, तुम्हाला हेड टॅग दिसतोय का. हेड टॅगच्या आतमध्ये हेड टॅग ओपन, हेड टॅग क्लोज आणि हेड टॅगच्या आतमध्ये तुम्ही टायटल बघू शकता. आपलं पेजचं स्ट्रक्चर पण तसंच असतो बघा. आपलं पेजचं स्ट्रक्चर पण ऑलमोस्ट तुम्हाला तसंच दिसेल. हे दिसतं का तुम्हाला वरती. तुम्हाला एक काम करतो, थोडा ड्रॉ करून दाखवतो त्याच्यावरती म्हणजे तुम्हाला समजेल अजून. हां आता हे जे आहे ना हे इथं हां हे पूर्ण तुमचं हेड टॅग आहे बरोबर. हे पूर्ण तुमचा हेड आठवतं तुम्हाला. हेड टॅग ओपन केला, हेड टॅग क्लोज केलं बरोबर. आणि हेड टॅगच्या आतमध्ये हे बघू शकतो तुम्ही. हेड टॅगच्या आतमध्ये हे जे आहे ना, हेड टॅगच्या आतमध्ये आपण इथं जे MSA दिलं ना, दिस इज नथिंग बट अ टायटल. याला आपण काय म्हणतो, टायटल. हे टायटल टॅग आहे. हे तुमचं पेजचं टायटल असणार आहे. हे तर तुमचं पेजचं टायटल असणार आहे. आणि टायटल कशामध्ये, हे हेडच्या कंटेंट, हे पूर्ण हेड सेक्शन आहे बरं काय. हे पूर्ण काय जे मी हायलाईट करतो ना पूर्ण सेक्शन हेड सेक्शन आहे. आता हे हेड सेक्शनच्या आतमध्ये तुम्हाला टायटल दिसतोय बरोबर. तर तुम्ही समजा इथं टायटल चेंज केलं, तुम्ही MSA 1 2 3 करा. ठीक आहे. आता मी काहीतरी चेंजेस केलेत बरोबर. तर मी इथं काय करायचं, फाईल सेव्ह करायचं. आता सेव्ह ॲज केलं तर परत अजून एक फाईल क्रिएट होईल. तर तुम्ही सेव्ह करा आणि तुमच्या प्रिव्हियस आउटपुटमध्ये जाऊन तिथं फक्त रिफ्रेश करा. जसं मग MSA 1 2 3 आला, जसं का MSA 1 2 3 आला. तर जसं आपण कोडिंगमध्ये चेंज करतो तसं आपलं आउटपुट पण चेंज होतो. ठीक आहे. आणि मग उरलेला पार्ट जे आहे, उरलेला पार्ट हे आपण म्हणतो हे बॉडी. दिस पार्ट इज कॉल्ड एज अ बॉडी. हे आपला बॉडी टॅग आहे. म्हणजे आपलं ॲक्च्युअल कोडिंग आपण इथं करतो बरोबर. आता बॉडी टॅगच्या आतमध्येच आपण पॅराग्राफ टॅग लिहित होतो. आणि पॅराग्राफमध्ये आपण हे कंटेंट लिहिलं होतं, हॅलो वेलकम टू MSA. तुम्हाला स्ट्रक्चर करतो का कसं आहे. सगळ्यात टॉपला इथं HTML ओपन होणार आणि सगळ्यात बॉटमला HTML क्लोज होणार. सगळ्यात टॉपला HTML ओपन, सगळ्यात बॉटमला HTML क्लोज. HTML ओपन झाल्यानंतर हेड हा तुमचा हेड टॅग बरोबर. HTML ओपन झाल्यानंतर हा तुमचा हेड टॅग. आणि हेड टॅगच्या आतमध्ये कोण असतो रे, हेड टॅगच्या आतमध्ये असतो तुमचा टायटल टॅग बरोबर. हेड टॅगच्या आतमध्ये असतो टायटल टॅग आणि हे तुमचं बॉडी. बॉडीमध्ये तुमचा ॲक्च्युअल कोडिंग येतो. त्याच्यामध्ये आता तर आपण फक्त एकच टॅग वापरले, अशा आपल्याकडे भरपूर टॅग्स अजून पुढे वापरण्यासाठी आहेत. समजतं का सगळ्यांना कसं आहे. ठीक आहे.
आता ना तुम्हाला अजून बॉडी टॅग हे तुम्हाला एलॅबरेट करून देण्यासाठी मी ना बॉडीला एक बॅकग्राऊंड, आपण ना आपल्या वेबसाईटला एक बॅकग्राऊंड कलर पण देऊ शकतो बरं का. आपण आपल्या वेबसाईटला बॅकग्राऊंड कलर कसं देऊ शकतो, बॉडी स्पेस BG कलर सांगू शकतो. बॉडी स्पेस BG कलर इज इक्वल टू नेम ऑफ द कलर. BG कलरमध्ये आपण काय लिहू, फॉर एक्झाम्पल समजा आपण कलर घेऊ जसं की ब्ल्यू, बरोबर. मी कलर घेतला ब्ल्यू. मी काहीतरी चेंजेस केलेत तर काय करणार, फाईल सेव्ह. मग आउटपुटमध्ये जाऊन मी याला रिफ्रेश करणार तर तुम्ही बघू शकता बॅकग्राऊंडला एक ब्लू कलर आला. बट तुम्हाला काय वाटतं, ब्लू कलर एवढं चांगलं दिसतोय का? हे एकदम डार्क ब्लू कलर आलं, बरोबर, एकदम डार्क ब्लू कलर आला. आता आपल्याकडे ब्लू कलरचा शेड कमी करण्यासाठी असा ॲजच काय कलर नाही आहे, ठीक आहे. डार्कच कलर आपल्याकडे येतो. आपण फक्त स्टँडर्ड कलर वापरू शकतो, रेड, ब्लू, येल्लो, ग्रीन, ऑरेंज, व्हायलेट, पिंक, डार्क कलर, सगळे डार्क कलर. पण मला बॅकग्राऊंडला असा एक कलर द्यायचा आहे जे लो शेडमध्ये असेल आणि माझं बॅकग्राऊंड चांगलं दिसला पाहिजे. आता बॅकग्राऊंड चांगलं दिसत नाही आहे आपला, ठीक आहे, पण मला ब्लू कलरच पाहिजे. माझा फेवरेट कलर ब्लू आहे, बरोबर. माझा फेवरेट कलर हा ब्लू आहे आणि मला ब्लू कलरच द्यायचं आहे, पण एवढं डार्क कलर नको आहे. तर आपण याचं कलर चेंज पण करू शकतो बरं का. कसं मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला आधी तुमचं ब्राउझर ओपन करावं लागेल, ठीक आहे. कोणताही ब्राउझर ओपन करा. ब्राउझर ओपन केल्यानंतर त्याच्यामध्ये गुगल ओपन करा आणि गुगल ओपन केल्यानंतर इथं तुम्ही टाईप करा HTML कलर कोड्स. काय टाईप करणार, HTML कलर कोड्स टाईप करा. HTML कलर कोड्स टाईप केल्यानंतर पहिलं वेबसाईट येईल बघा. पहिल्या वेबसाईटवरती क्लिक करा आणि तुम्ही बघू शकता की तुमच्याकडे एक कलरचा भरपूर ऑप्शन तुमच्या समोर येईल. आणि तुम्हाला एक इन्फॉर्मेशन सांगतो बघा. ईच अँड एव्हरी कलर हॅज अ कलर कोड. आपल्या HTML मध्ये प्रत्येक कलरला एक कलर कोड असतो, बरोबर. तुम्ही इथं याला ड्रॅग पण करू शकता. या स्लाइड बारला तुम्ही ड्रॅग करा आणि आपल्याला कोणता कलर पाहिजे होता, ब्लू कलर पाहिजे होता, बरोबर. तर ब्लू कलरवरती तुम्ही तुमचा ह्याला ड्रॅग करा आणि ब्लू कलरमध्ये तुम्ही शेड पण कमी करू शकता, बरोबर. आता तुम्ही एक नोटीस करा बरं, जसं मी इथं कलर चेंज करतोय तसं त्या कलरचा व्हॅल्यू पण चेंज होतोय, बरोबर. आपण जसं कलर चेंज करतोय तसं कलरचा व्हॅल्यू पण चेंज होते. तर आय कॅन गेट अ गुड कलर. ते बघा, हे लाईट ब्लू कलर, बरोबर. हा बॉक्समध्ये जे कलर ते लाईट ब्लू आहे आणि हे जे कोड आहे ना, दिस इज अ कोड फॉर दॅट कलर. सो वी कॅन कॉपी दिस कोड फ्रॉम हिअर. याला कॉपी करा, तुमच्या कोडिंगमध्ये जा आणि तुम्ही जिथं ब्लू कलर दिलं होतं ना, ब्लू कलर, त्याला तुम्ही डिलीट करा आणि तिथं तुम्ही हा कलर टाका जे आपण कॉपी केले. आणि फक्त तुम्ही तिथं हॅश ॲड करायला विसरू नका, ठीक आहे. तुम्ही हॅश ॲड करायला विसरू नका. आता तुम्ही सेव्ह करा. आता तुम्ही तुमच्या सेव्ह कसं करणार, फाईल सेव्ह ॲज केलं तर नवीन फाईल क्रिएट होईल, ठीक आहे. तुम्ही तुमच्या आउटपुटमध्ये जा. कलर का नाही आलं रे, कलर का नाही आला, कारण आपण अजून पेजला रिफ्रेश केलं नाही. तुम्ही एखादं चेंजेस मॉडिफाय केलं तर ते चेंजेस मॉडिफाय केल्यानंतर पेजला रिफ्रेश करायला विसरू नका, ठीक आहे. हे बघा, इथं रिफ्रेशचं बटन आहे, बरोबर. तर रिफ्रेश करा. हा बघा, आता तुमचा बॅकग्राऊंड कलर एक डिसेंट बॅकग्राऊंड दिसतोय, बरोबर. तुमचा बॅकग्राऊंड कलर हा व्हाईट नाही आहे, पण एक लो शेडचा ब्लू कलर आहे. आता ब्लू कलरच आहे पण शेड कमी आहे त्याचा. आता किती डिसेंट वाटतं पेज किती चांगलं वाटतं आपला, ठीक आहे. तर तुमचा बॅकग्राऊंड कलर पण थोडं चांगलं दिसलं पाहिजे, ठीक आहे. असा रँडमली कोणताही डार्क कलर घेऊ नका. टेक अ कलर विच विल मेक युअर बॅकग्राऊंड कलर लुक गुड, ठीक आहे. बॅकग्राऊंड कलर तुमचं चांगलं दिसलं पाहिजे. असं कलर, कोणताही कलर तुम्ही चूज करू शकता. समजलं का सगळ्यांना? पहिलं कोड कसा रन केला सगळ्यांना समजलं का, ठीक आहे. आता आपण टेक्स्टबुकमध्ये जाऊयात. आता टेक्स्टबुकमध्ये ना आपल्याकडे काही स्टाईल टॅग्स आहेत. सो वी हॅव सम स्टाईल टॅग्स, बोल्ड, इटॅलिक, अंडरलाईन, ठीक आहे. हे सगळे स्टाईल टॅग्स तुम्ही त्याचं डिस्क्रिप्शन पुढे वाचू शकता. त्याच्यासमोर त्याचं डिस्क्रिप्शन दिले, तुम्ही त्याचं डिस्क्रिप्शन वगैरे सगळं वाचू शकता, ठीक आहे. कोणता टॅग काय करतो, ठीक आहे. मी तुम्हाला काही दाखवत होतो बघा. बोल्ड टॅगचा वापर करूया, बोल्ड टॅगचा वापर करू आणि ते बोल्डमध्ये आपण MSA लिहू, MSA क्लोज द बोल्ड टॅग. मग त्याच्यानंतर आपण आय टॅग वापरू. आय टॅग म्हणजे इटॅलिक्स, त्याच्यामध्ये पण आपण MSA लिहू, क्लोज द आय टॅग. मग आपण यू टॅग वापरू म्हणजे अंडरलाईन, त्याच्यामध्ये पण आपण MSA लिहू, क्लोज द यू टॅग. समजते का? मी बेसिकली तुम्हाला स्टाईल टॅगचा एक्झाम्पल दाखवतोय, ठीक आहे. आता मग चेंजेस केलेत ना, चेंजेस केल्यानंतर काय करायचं, सेव्ह करायचं. चेंजेस झाले की सेव्ह करायचं, आपल्या आउटपुटमध्ये जायचं आणि आउटपुटमध्ये जाऊन रिफ्रेश करायचं. तुम्ही बघू शकता पण याचं MSA हे तुमचं बोल्ड आहे बरं का. हे तुमचं बोल्ड आहे, हे तुमचं इटॅलिक्स आहे आणि हे तुमचं अंडरलाईन आहे. पण सगळे एका लाईनमध्ये का गेलेत? हे सगळे एका लाईनमध्ये गेलेत कारण आपण यांचं लाईन ब्रेक केलं नाही. आपण कम्प्युटरला सांगितलं नाही की यांना दुसऱ्या लाईनमध्ये आणायचं आहे. तर तुम्हाला कम्प्युटरकडनं कोणताही काम करून घ्यायचं ना, कम्प्युटरला तुम्हाला क्लिअर कट इन्स्ट्रक्शन्स द्यावं लागेल. आता मी इन्स्ट्रक्शन दिलं पण कम्प्युटरला मी हे नाही सांगितलं की दॅट इट हॅज टू बी स्टार्टेड फ्रॉम द नेक्स्ट टाइम. सो आपण इथे एक टॅग वापरतो, त्या टॅगला आपण म्हणतो ब्रेक टॅग. कोणता टॅग? ब्रेक टॅग. ब्रेक टॅग इज अ एम्प्टी टॅग. फक्त आपण ते टॅग ओपन करू शकतो, क्लोज करू शकत नाही. तर काय करा, बोल्ड आणि इटॅलिकच्या मध्ये ब्रेक द्या, इटॅलिक आणि अंडरलाईनच्या मध्ये ब्रेक द्या, ठीक आहे. फक्त हे टॅग ओपन होतो, परत सांगतो हे टॅग क्लोज होत नाही, ठीक आहे. परत मग सेव्ह करा, तुमच्या आउटपुटमध्ये जा, रिफ्रेश करा. दिसले तुम्हाला सगळे आता सेपरेट लाईनला गेलेत.
ठीक आहे. सगळे त्यांचं लाईन चेंज केले त्यांनी, MSA एकदम सगळे MSA म्हणजे बोल्ड. हा तुम्ही बोल्ड आणि बाकीच्यांमध्ये बोल्ड आणि पॅराग्राफमध्ये डिफरन्स बघू शकता. बोल्डमध्ये तुम्हाला डार्कमध्ये भेटणार आणि पॅराग्राफमध्ये तुम्हाला डार्कमध्ये नाही भेटणार. इटॅलिक्समध्ये तुम्हाला कर्सिव्हमध्ये भेटणार आणि अंडरलाईन म्हणजे तुम्ही बघू शकता टेक्स्टच्या खाली एक लाईन भेटतो. सो दीज आर द स्टाईल टॅग्स इन HTML. दीज आर द स्टाईल टॅग्स इन HTML. अजून कोणते स्टाईल टॅग्स आहेत तुमच्याकडे? स्मॉल वापरलं तर तुमचं टेक्स्ट एकदम स्मॉल साईजमध्ये डिस्प्ले होईल. सब वापरू शकता, सब वापरू शकता. सब म्हणजे सबस्क्रिप्ट. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल कोडिंग कुठे आहे? कोडिंग तुम्हाला H2O काढायचं आहे. तुम्हाला बघितलं असेल केमिस्ट्रीमध्ये H2O, बरोबर. वॉटरचा फॉर्म्युला काय H2O. तर आपण H2O प्रिंट करायचं आहे. तर आपण काय करूयात, ब्रेक देऊ आधी ब्रेक देऊ. ब्रेक दिल्यानंतर आपण H टाकू, H2. आता O कोड असतं बेसला असतो ना, मग बेसला आणण्यासाठी SUB सबस्क्रिप्ट सब H2O O बेसला पाहिजे. ठीक आहे. मग परत सबला क्लोज करा, नाहीतर मग त्याचे पुढचे कंटेंट सगळे बेसला जातील. /SUB. समजलं का? सेव्ह करूया चेंजेस. आउटपुटमध्ये जाऊन रिफ्रेश करा, बघू. अच्छा अरे आपण चुकलं ना. अरे आपल्याला इथं 2 ठेवायला पाहिजे ना. O नाही, O बरोबर आहे. पण 2च्या फ्रंट अँड बॅकला आपल्याला सब ठेवायचं, बरोबर. 2च्या फ्रंट अँड बॅकला आपल्याला सब ठेवायचं. आपण काय करतो, H लिहितो, बरोबर. H मग 2 बेसला गेला पाहिजे. मग काय 2 जे आहे ते बेसला गेला पाहिजे आणि मग त्याच्यानंतर O, बरोबर. आता ह्याला सेव्ह करा आणि तर तुम्ही आउटपुट बघू शकता तुम्हाला H2O. सो 2 कुठं गेला? बेसला. सो बेसला कसं काय गेला? बिकॉज ऑफ द सबस्क्रिप्ट. त्याला आपण सबस्क्रिप्ट म्हणतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण अजून एक ब्रेक देऊयात. आता मॅथमॅटिक्समध्ये बघितलं असेल A+B द होल स्क्वेअर, असं A+B द होल स्क्वेअर. आता होल स्क्वेअर काय असतो? होल स्क्वेअरमध्ये तुमच्याकडे SUP असतो, बरोबर. SUP सुपरस्क्रिप्ट. तुम्हाला स्क्वेअरला घेऊन जायचं, मग तुम्ही त्याला SUP टॅगमध्ये ठेवू शकता. मग SUP टॅग क्लोज करा. क्लोज लगेच करा बरं का, नाही तर मग पुढचे कंटेंट पण तसंच होईल. ठीक आहे. मी सेव्ह केलं शॉर्टकट केने. रिफ्रेश करा, बघा. हे 2 कुठे आहे? 2 तुमच्या पॉवरला आहे, A+Bच्या पॉवरला आहे. ठीक आहे. 2 कुठे आहे? A+Bच्या पॉवरला आहे. हे आपण सुपरस्क्रिप्ट आणि सबस्क्रिप्टच्या फॉर्ममध्ये करू शकतो असं. ठीक आहे. तुमच्या एक्झाममध्ये विचारू शकतात. द कंटेंट विच कॅन बी टेकन ठीक आहे. द कंटेंट विच कॅन बी टेकन ॲट द बेस. बेसला कसं काय आपण कंटेंट घेऊ शकतो? सब. आणि आपण पॉवरला कसं काय घेऊ शकतो? सब सुपरस्क्रिप्ट. समजलं का सगळ्यांना? ठीक आहे. सो आपण आत्तापर्यंत काय डिस्कस केले? जर तुम्ही बघितलं असाल तर आपण आत्तापर्यंत बेसिक टॅग्स हे कंप्लीट केलं होतं. स्टाईल टॅग्स पण आपण कंप्लीट केले, बरोबर. स्टाईल टॅग्स कसं रन होतात, काय रन होतात ते आपण ऑलरेडी लास्ट व्हिडिओमध्ये म्हणजे प्रिव्हियस सेक्शनमध्ये आपण डिस्कस केलं होतं. ठीक आहे. बी टॅग म्हणजे आपण टेक्स्टला असं बोल्ड करू शकतो, बरोबर. आय टॅग दिल्याने आपण टेक्स्टला इटॅलिक करू शकतो. हे तर दिसतं तुम्हाला इटॅलिक. यू टॅग दिल्याने आपण एखादं टेक्स्टला अंडरलाईन देऊ शकतो. स्मॉल दिल्याने आपण एखादा टेक्स्टचा फॉन्ट साईज छोटा करू शकतो. सब आणि सब म्हणजे सबस्क्रिप्ट आणि सब म्हणजे सुपरस्क्रिप्ट. सब म्हणजे आपण कधी वापरतो ते पण तुम्हाला माहिती आहे आणि सब कधी वापरतो ते पण माहिती आहे तुम्हाला. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल आपल्याला H2O लिहायचं असेल. ठीक आहे. तर टू नेहमी Hच्या बेसला येतो, बरोबर. तर बेसला एखादा व्हॅल्यू आणण्यासाठी आपण सब याला वापरतो, बरोबर. आणि आपण जसं की लास्ट एक्झाम्पलमध्ये लिहिलं होतं A+B द होल स्क्वेअर. तर A+B द होल स्क्वेअर लिहिण्यासाठी आपण काय करतो? 2ला पॉवरला घेऊन येतो, बरोबर. तर 2 पॉवरला आणण्यासाठी आपण देतो सुपरस्क्रिप्ट. मग त्याच्यानंतर INS एक स्टाईल टॅग आहे. आपण एखादा एलिमेंट वगैरे इन्सर्ट करू शकतो. मग त्याच्यानंतर DEL म्हणजे आपण डिलीट करू शकतो. हे बघा असं DEL म्हणजे असं तुम्हाला इथं दिसतं का? असं डिलीट म्हणजे एखादा टेक्स्ट असेल आणि त्या टेक्स्टला आपण डिलीट पण करू शकतो. आणि मार्क म्हणजे तुम्ही बघू शकता इथं हायलाईट केलं ना येलो कलरनी. तर मार्क टॅग दिलो तर आपण आपल्या टेक्स्टला असं हायलाईट करू शकतो. सो दीज आर द स्टाईल टॅग्स. म्हणजे एकदम बेसिक्स आहे. स्टाईल टॅग्स तुम्हाला माहिती पाहिजे. आता हे कोडिंग रेफर करायची गरज नाही आहे. इथं तुम्हाला कोड 1 दिलेलं आहे, बरोबर. इथं तुम्हाला असं ऑलरेडी कोड 1 दिलेलं आहे. तर कोड 1 रेफर करू नका, कारण आपण ऑलरेडी या कोडला सिम्पल करून डिस्कस केलेले आहे. आता आपण स्टार्ट करूयात आपला नेक्स्ट टॉपिक कॉल्ड एज हेडिंग लेबल्स.
आता HTML मध्ये हेडिंग लेवल्स काय आहे ते आपण डिस्कस करूयात. ठीक आहे, हे बघा तुम्हाला माहिती पाहिजे. आधी आपण डायरेक्ट कोडिंग करून बघू. कोणताही टॉपिक ना आपण कोडिंगच्या द्वारे समजू. कोडिंगच्या बेसिसवरती आपण समजलो तर आपल्याला सोपं जाईल. हे बघा लास्ट कोड आठवते तुम्हाला? लास्ट कोड आपण हे केलं होतं. सो दिस वॉज द लास्ट कोड विच वी हॅड प्रॅक्टिस्ड. एक न्यू नोटपॅड ओपन करू. आता न्यू नोटपॅडमध्ये आपण थोडं प्रॅक्टिस करूयात हेडिंगचे कोडिंग्स. ठीक आहे, तर एक तुम्ही नेहमी समजून घ्या, कोणतेही कोडिंग आपण डिस्कस करणार ना त्याच्या आधी आपण ना त्याचं बेसिक्स डिस्कस करू, मग त्याच्यानंतर कोडिंग डिस्कस करूयात. ठीक आहे, बघा हेडिंग लेवल HTML. HTML मध्ये आपल्याकडे टोटल 6 लेवल्स ऑफ हेडिंग असतात. किती लेवल्स ऑफ हेडिंग असतात? 6 लेवल्स ऑफ हेडिंग असतात. आउट ऑफ विच H1 टॅग इज द लार्जेस्ट हेडिंग टॅग. H1 टॅग जे असतो ना लार्जेस्ट हेडिंग टॅग देतो. लार्जेस्ट हेडिंग असतो LARGEST, लार्जेस्ट हेडिंग टॅग. आणि आपला H6 जे असतो ना H6, आता टोटल आपल्याकडे 6 असतात ना, H1, H2, H3, H4, H5, H6 असे आपल्याकडे 6 हेडिंगचे लेवल्स असतात. बरोबर, त्याच्यापैकी H6 इज द स्मॉलेस्ट हेडिंग टॅग. H6 इज द स्मॉलेस्ट हेडिंग. H6 जे आहे तो एक स्मॉलेस्ट हेडिंग टॅग आहे. बरोबर, हे तुम्हाला माहिती पाहिजे आधी. H1 जे असतो तो लार्जेस्ट हेडिंग टॅग आहे. H6 जे असतो स्मॉलेस्ट हेडिंग टॅग आहे. टोटल आपल्याकडे 6 लेवलचे हेडिंग्स असतात H1 पासून H6 पर्यंत. H1, H2 बेसिकली तुम्हाला हेडिंग, हे बघा आता हेडिंग काय असतं, आपण एखादा वेबसाईट बनवतो. बरोबर, तर वेबसाईट बनवताना आपल्याला काहीतरी हेडिंग द्यावं लागतं ना. तर तुम्हाला मोठं हेडिंग पाहिजे असेल, लार्ज हेडिंग पाहिजे असेल तर तुम्ही H1 किंवा H2 यूज करू शकता. बरोबर, H3, H4 म्हणजे मीडियम लेवलचा हेडिंग पाहिजे. जास्त मोठं पण नको आणि जास्त छोटं पण नको. मीडियम लेवलचा हेडिंग पाहिजे असेल तर तुम्ही H3 किंवा H4 यूज करू शकता. आणि H5 किंवा H6 स्मॉल हेडिंग पाहिजे, पण आपल्याला हेडिंगचं साईज छोटं ठेवायचं असेल तर तुम्ही स्मॉलेस्ट हेडिंग पण वापरू शकता, म्हणजे H5 किंवा H6. ठीक आहे, हे समजलं का? हे पटकन सगळ्यांनी नोट करून घ्यायचं व्हिडिओ पॉज करून. ठीक आहे, आता आपण याचं कोडिंग करूयात. ते मी तुम्हाला लाईव्ह दाखवतो स्मॉलेस्ट हेडिंग, लार्जेस्ट हेडिंग कसं दिसतात. ठीक आहे, तर कोडिंग करण्यासाठी आधी आपल्याला बेसिक टॅग्स तर द्यावा लागेल. बरोबर, बेसिक टॅग शिवाय काम होणार नाही. ठीक आहे, तर आपण आपल्या नोटपॅडवरती येऊ. ठीक आहे, आता आपण इथं कोडिंग टाईप करू. ठीक आहे, तर सगळ्यात आधी आपण टाईप करतो HTML टॅग. माहिती तुम्हाला ऑलरेडी लास्ट व्हिडिओमध्ये हे सगळं झालं आपलं. ठीक आहे, हेड टॅग, टायटल टॅग. टायटलमध्ये आपण फक्त एक हेडिंग देऊ, कारण आपण हेडिंग आता इम्प्लिमेंट करतोय. मग टायटल क्लोज करतो, मग हेड क्लोज करतो. बरोबर, मग बॉडी टॅग ओपन करतो. तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे बॅकग्राऊंड कलर द्यायचं असेल तर तुम्ही बॉडी टॅगमध्ये एखादा बॅकग्राऊंड कलर पण देऊ शकता, जसं की BG कलर इज इक्वल टू, इथं आपण व्हॅल्यू डिफाईन करू शकतो. आता BG कलर काय ॲट्रिब्यूट आहे. बरोबर, BG कलर इज इक्वल टू येलो. लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे पण सांगितलं होतं, आठवतं आहे ना सगळ्यांना? काय सांगितलं होतं लास्ट व्हिडिओमध्ये? ठीक आहे, लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं ना, बॉडी जे आहे याला आपण टॅग म्हणतो, याला आपण काय म्हणतो? टॅग म्हणतो. BG कलर जे आहे त्याला आपण ॲट्रिब्यूट म्हणतो. ॲट्रिब्यूट जे व्हॅल्यू होल्ड करतो. ठीक आहे, ॲट्रिब्यूट म्हणजे एक्स्ट्रा काहीतरी डिफाईन करण्यासाठी BG कलर. आणि येल्लो जे आहे दिस इज कॉल्ड एज अ व्हॅल्यू. येल्लो म्हणजे ॲक्च्युअल कलरला आपण व्हॅल्यू म्हणतो. हे नेहमी लक्षात ठेवा. ठीक आहे, एका टॅगमध्ये 3 गोष्टी असतात. एक तर ॲक्च्युअल टॅग असो, एक आपण त्या टॅगला एका व्हॅल्यूने स्पेसिफाय करू शकतो, त्याला आपण ॲट्रिब्यूट असं म्हणतो. आणि ॲट्रिब्यूटच्या आतमध्ये आपण व्हॅल्यू स्पेसिफाय करू शकतो. आता व्हॅल्यू चेंज पण करू शकतो, रेड पण करू शकतो, ब्लू पण करू शकतो. समजलं सगळ्यांना? समजलं, बॉडी BG कलर इज इक्वल टू येलो. आता आपण हेडिंग्स बनवते. बरोबर, आता सगळ्यात लार्जेस्ट हेडिंग काय? H1. आता H1 मध्ये आपण काय लिहू? आपलं क्लासचं नाव लिहू. ठीक आहे, H1 मध्ये आपण समजा लिहू मॅट्रिक्स. ठीक आहे, मी H1 ला क्लोज केलं. आता H1 ला क्लोज का केलं? एकदा तुमचं कंटेंट तुम्ही लिहिणार, हे तर तुमचं कंटेंट आहे. तर हे कंटेंट तुम्हाला लार्जेस्ट हेडिंगमध्ये दिसणार. फक्त एवढंच मला लार्जेस्ट हेडिंगमध्ये ठेवायचं आहे. तर तेवढंच ठेवायचं असेल तर तुम्ही त्याला त्या टॅगला क्लोज करून टाका. म्हणजे फक्त तेवढं कंटेंट जे मी हायलाईट केलं ना, ओपन करा, क्लोज करा. त्याच्यामध्ये जे कंटेंट असणार ना, फक्त तेवढंच कंटेंट तुमच्या लार्जेस्ट हेडिंगमध्ये डिस्प्ले होणार. आता इन्स्टेड ऑफ टायपिंग एकदा कॉपी पेस्ट करूयात आपण याला. ती हेडिंग्स असतात 6, 2, 3, 4, 5, 6. H1च्या ठिकाणी मी काय करतो? H2 करतो, बिकॉज हेडिंग लेवल 2. मग मी करतो हेडिंग लेवल 3. समजते का मी काय करतोय? मग मी करतो हेडिंग लेवल 4. ठीक आहे, मी करतो हेडिंग लेवल 5. मग मी करतो हेडिंग लेवल 6.
सो आपल्याकडे 6 लेवलचे हेडिंग्स आहेत. टोटल 6चे 6 लेवलचे हेडिंग मी तुमच्यासमोर डिस्प्ले केलेले आहेत. बरोबर. आता बॉडी टॅग क्लोज करूयात कारण मला कोडिंग आता क्लोज करायचं आहे. कोडिंग बंद करण्यासाठी बॉडी टॅग क्लोज करतो आणि HTML टॅग क्लोज करतो. लास्ट व्हिडिओमध्ये मी ऑलरेडी पार्ट 1 मध्ये तुम्हाला सांगितले स्ट्रक्चर कसा असतो. बरोबर. सगळं तुम्हाला लिहून दिले स्ट्रक्चर कसं असतो. ठीक आहे. आता याचा आउटपुट बघायचं बरं. काय करायचं? सेव्ह करायचं. आता मी हे कोडिंग पहिल्यांदा टाईप केलं ना, तर पहिल्यांदा फर्स्ट टाइम टाईप करताना आपण त्याला सेव्ह ॲज करणार आणि सेकंड टाइम त्या फाईलला मॉडिफाय करताना तुम्ही सेव्ह करा. ठीक आहे. चलो आता फर्स्ट टाइम आपण मॉडिफाय करतोय तो वी विल डू सेव्ह ॲज. कुठं सेव्ह करायचं? ऑलरेडी मी माझ्या डेस्कटॉपवरती एक फोल्डर बनवले. डेस्कटॉपवरती IT कोड IT HTML कोड म्हणून एक फोल्डर बनवलं. तुम्ही पण एक तुमच्या लॅपटॉपमध्ये एक फोल्डर बनवून ठेवा. कन्फ्युजन क्रिएट होणार नाही. ठीक आहे. चलो आता मी इथं सेव्ह करतो एखाद्या नावानी. फॉर एक्झाम्पल हेडिंग नाव तुम्ही काही देऊ. नाव तुम्ही काही देऊ शकता. ठीक आहे. पण फक्त त्याच्यानंतर त्याचं एक्सटेन्शन .html पाहिजे. फक्त त्याच्यानंतर तुमचं एक्सटेन्शन .html पाहिजे. बाकी काही करायचं नाही. सेव्ह करून टाका. आता बघा डेस्कटॉपमध्ये बघा डेस्कटॉपवरती एक फोल्डर आपण बनवलं ना HTML IT HTML कोड्स म्हणून. ठीक आहे. याला ओपन केलं तर आपण आत्ता काय बनवलं? हेडिंग बनवलं. ठीक आहे. हे आपलं आउटपुट आहे. याला ओपन करा. तुम्ही तुमचं आउटपुट बघू शकता. ठीक आहे. दिसेल तुम्हाला आउटपुट. हां आता हे सगळ्यात मोठा हेडिंग कोणतं दिसतं? सगळ्यात मोठा हेडिंग हां. सो दिस इज द लार्जेस्ट हेडिंग. याला आपण काय म्हणतो? लार्जेस्ट हेडिंग. H1 मग H2 दिसलं तुम्हाला H2 मग H3 मग हा झाला H4 मग हा झाला H5 आणि लास्टला जे आहे लास्टला आपण म्हणतो H6. सगळ्यात लास्टला जे आहे त्याला आपण काय म्हणतो? H6 बिकॉज H6 इज द स्मॉलेस्ट हेडिंग. आता कंपल्सरी आहे का? असं कंपल्सरी आहे का तुम्हाला सगळे हेडिंगचे लेवल यूज करायचे? अरे असं कंपल्सरी नाही. तुम्ही एखादा वेबसाईट बनवताय आणि तुम्हाला असं वाटलं की मला लार्ज हेडिंग पाहिजे. सो लार्ज हेडिंगमध्ये तुम्ही H1 ला यूज करू शकता. सो दिस इज अ H1. सो H1 म्हणजे लार्ज हेडिंग. आणि तुम्ही एखादा वेबसाईट बनवताय तुम्हाला असं वाटतं की बाबा मला ना एखादा मीडियम हेडिंग पाहिजे. मीडियममध्ये तुम्ही H3 वापरू शकता ना. मीडियममध्ये तुम्ही H3 वापरू शकता. आता आपण एखादा वेबसाईट बनवतो आणि आपल्याला असं वाटलं डिपेंड्स अपॉन द कंडिशन्स राईट. आपल्याला असं वाटलं की माझा हेडिंग ना खूप स्मॉल पाहिजे. मला स्मॉल हेडिंग पाहिजे पण हेडिंगच पाहिजे पण स्मॉल हेडिंग पाहिजे. यू कॅन यूज H6. आता हेडिंग आणि दुसऱ्या टेक्स्टमध्ये काय फरक असतो रे? हेडिंग तुम्हाला असं बोल्डमध्ये भेटतो आणि प्रॉपर फॉर्ममध्ये भेटतो. ठीक आहे. आणि हेडिंगच्या नंतर बाकीचं कंटेंट नेक्स्ट लाईनवरती कंटिन्यू होतो. समजलं सगळ्यांना? ह्याला आपण म्हणतो हेडिंग्स. तो तुमच्या एक्झाममध्ये ह्याच्यावरती कोडिंग विचारू शकतात किंवा याच्यावरती तुम्हाला काही क्वेश्चन्स पण विचारू शकतात. ठीक आहे. सो व्हॉट इज द लार्जेस्ट हेडिंग? H1 to H6 हेडिंग असतात. प्रत्येक हेडिंग टॅग्सला क्लोज करावं लागतं. H1 इज द लार्जेस्ट हेडिंग अँड H6 इज द स्मॉलेस्ट हेडिंग. समजलं? H1 ला आपण अलाइन पण करू शकतो. जसं की असं H1 अलाइन सेंटर केलं तर काय होईल? ते एकदम पेजच्या मध्ये येणार. बघा मी तुम्हाला करून दाखवतो. H1 अलाइन सेंटर. आता कोडिंगमध्ये जायचं. कोडिंगमध्ये जाऊन आपण करू शकतो. H1 ला अलाइन पण करू शकतो. अलाइन इज इक्वल टू सेंटर. सेंटर म्हणजे फक्त H1 आता पेजच्या मध्ये येणार. बघा तर रिफ्रेश करा. बघा H1 कुठं आलं? पेजच्या मध्ये आलं. तर आपण त्याला अलाइन पण करू शकतो. बाकीच्यांना अलाइन केलं तर बाकीचे पण सेंटरला येऊ शकतात. ठीक आहे. आता H1 अलाइन राईट केलं तर एकदम इथं डिस्प्ले होणार. राईट साईडला डिस्प्ले होणार. समजते का? राईट केलं तर काय होईल? एकदम राईट साईडला डिस्प्ले होईल. ठीक आहे. चलो पुढं काय सांगितले? इन्सर्टिंग अन इमेज, अ हॉरिझॉन्टल लाईन अँड अ पॅराग्राफ. आता आपल्याला 3 गोष्टी शिकायच्या आहेत. आपण एक इमेज ॲड करू. 3.7 करूयात. इमेज ॲड करू. हॉरिझॉन्टल रुलर लाईन. आता HR काय असतो मी तुम्हाला सांगतो बघा. हॉरिझॉन्टल रूल्ड लाईन काय असतो? HR डायग्राम आपण क्रिएट करतो आणि पॅराग्राफ पण सांगतो. कोडिंगमध्ये एक्सप्लेन करतो. तुम्ही काय केलं? H1 आणि H2 मध्ये समजा मी HR टॅग दिला. HR टॅग म्हणजे हॉरिझॉन्टल रो. ठीक आहे. तुम्ही तुमच्या आउटपुटमध्ये बघू शकता तुम्हाला काय दिसणार. दिसतं तुम्हाला? यालाच आपण म्हणतो HR. दिसलं का तुम्हाला लाईन? या लाईनलाच आपण काय म्हणतो? HR हॉरिझॉन्टल लाईन. ठीक आहे. तसं आपण याला VR पण करू शकतो. व्हर्टिकल लाईन. ठीक आहे. VR केलं तर व्हर्टिकल लाईन भेटणार तुम्हाला. नाही VR टॅग नाही, ते वेगळेच टॅग आहे. सांगतो मला. व्हर्टिकलसाठी वेगळे. आता हॉरिझॉन्टलसाठी समजून घ्या HR. टेबलमध्येच व्हर्टिकल करू शकतो. पण टेबल बनावं लागेल व्हर्टिकल करण्यासाठी. असं नाही नॉर्मली करू शकत आपण. ठीक आहे. तर हे दिसतं तुम्हाला. दिस इज कॉल्ड एज HR. समजलं HR काय? आता आपल्याकडे पॅराग्राफ टॅग कसं तुम्हाला व्हिडिओ 1 मध्ये मी सांगितलं होतं. एखादा मला कंटेंट लिहायचं आहे. ठीक आहे. तर आपण पॅराग्राफ टॅगमध्ये त्याला लिहू शकतो. बरोबर. आणि त्याच्यानंतर आपल्याला आता अजून समजायचं इमेज कसं ॲड करायचं. ठीक आहे. आपण एक काम करू. याच्यामध्ये फक्त मॅट्रिक्स आणि HR ला ठेवू. हे सगळं जरा डिलीट करू. आता मॅट्रिक्स आणि HR ला ठेवू. बाकी सगळं जरा डिलीट केलं मी. पॅराग्राफ ॲड करतो. पॅराग्राफमध्ये थोडं मॅट्रिक्स बदल येतं. मॅट्रिक्स बदल लिहूयात. मॅट्रिक्स सायन्स अकॅडमी ऑफर्स बॅचेस लाईक हे पॅराग्राफ आहे. बरोबर. एक पॅराग्राफ लिहितोय. पॅराग्राफ लाईक CET JEE अँड NEET.
जस्ट एक पॅराग्राफ मी ॲड करतो बरोबर. आय एम जस्ट ॲडिंग अ पॅराग्राफ. आता पॅराग्राफ ॲड केलं तर त्याला पॅराग्राफला क्लोज पण करू. ठीक आहे, पॅराग्राफ ॲड केल्यानंतर त्या पॅराग्राफला क्लोज पण करायचं. आता आउटपुट बघा तुमचं कसं येईल. दिसतं तुम्हाला. हे तुमचं H1 झालं, हे तुमचं H1 झालं. हे तुमचं मॅट्रिक्स सायन्स अकॅडमी ऑफर्स, हे तुमचा पॅराग्राफ आहे. पॅराग्राफ एका लाईनमध्ये जाईल, पॅराग्राफ एका लाईनमध्ये कंटिन्यू होईल असं व्यवस्थित. ठीक आहे. आता तुम्हाला हेडिंग आणि पॅराग्राफमधला डिफरन्स दिसतोय का? लार्जेस्ट हेडिंग आणि पॅराग्राफमधला डिफरन्स दिसतोय का? हो. ठीक आहे. चलो आता आपण थोड्या पेजला अट्रॅक्टिव्ह बनवू शकतो. पहिली गोष्ट चांगला कलर देऊ शकतो. आता चांगला कलर कसं देऊ शकतो? आपल्याला HTML कलर कोडचा वापर करावा लागेल. ठीक आहे. तुम्ही पिंक पण एक चांगला कलर आहे बरं का, पिंक पण देऊ शकतो, चांगलं दिसेल बॅकग्राऊंडसाठी. बघा पिंक पण चांगलं वाटेल, तुमचा पेज थोडं चांगलं वाटेल बरोबर. आता मॅट्रिक्सला थोडं ॲनिमेट करूयात. मॅट्रिक्स सायन्स अकॅडमी म्हणून थोडं ॲनिमेट करूयात. H1 मध्ये आपण काय करू? मॅट्रिक्स सायन्स अकॅडमी ठेवू. ठीक आहे. मी शॉर्टकट की सेव्ह करतोय, Ctrl+S. इकडे जाऊन रिफ्रेश केलं तर हे बघा मॅट्रिक्स सायन्स अकॅडमी. आता मॅट्रिक्स सायन्स अकॅडमीला थोडं आपण मोशन देऊयात. मोशन तर ना एक टॅग आहे आपल्याकडे, हे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये नाही पण तुम्हाला माहिती पाहिजे. एक टॅग आहे तुमच्याकडे, त्याला आपण मार्क्यू टॅग म्हणतो. कोणता टॅग म्हणतो? मार्क्यू टॅग. तर मार्क्यू टॅगने तुम्ही बघा असं करू शकता. अरे पण काय झालं, सगळेच मोशनमध्ये गेले बघा, सगळेच मोशनमध्ये गेले. मॅट्रिक्स सायन्स अकॅडमी सगळेच मोशनमध्ये गेले. सगळ्यांना मोशनमध्ये नाही करायचं. तुम्ही ते नोटिफिकेशन बघता, नोटिफिकेशन वेबसाईटवरती नोटिफिकेशन कसं रन होत राहतो, तर दॅट इज रन विथ मार्क्यू टॅग. आता सगळेच H1, HR, पॅराग्राफ सगळे मार्क्यूमध्ये गेलेत. असं नको आहे मला आपण फक्त H1 ला मार्क्यूमध्ये ठेवू. तर काय करायचं? H1 नंतर मार्क्यूला क्लोज करायचं. समजलं का तुम्हाला? H1 नंतर तुम्ही समजा मार्क्यूला क्लोज केलं, फक्त H1 मार्क्यूमध्ये असणार आणि बाकीचे मार्क्यूमध्ये नसणार. फक्त बघा ना, समजतं का मी काय म्हणतोय? आता फक्त मार्क्यू कुणावरती लागू होणार? मार्क्यू टॅग कुणावरती ॲप्लिकेबल असणार? फक्त H1 वरती, कारण फक्त H1 मार्क्यूच्या आतमध्ये आहे. ट्राय करू बघा, दिसतं तुम्हाला? समजलं का सगळ्यांना? फक्त आता H1 मार्क्यूमध्ये, बाकी सगळे कॉन्स्टंट आहेत. तर आपण आपला वेबसाईट असं थोडं चांगलं बनवू शकतो. समजतं? मॅट्रिक्स सायन्स अकॅडमी हे पॅराग्राफ आहे, H1 आहे. H1 ला पण टाकलं मार्क्यूमध्ये, ते चालत राहणार, नोटिफिकेशन सारखं चालत राहणार. थोडं चांगलं दिसेल नाही का, थोडं अट्रॅक्टिव्ह वाटेल पेज आपलं बरोबर. आता आपण काय करू शकतो? आपण ना मॅट्रिक्सचे इमेजेस ॲड करू. मॅट्रिक्सचे काही इमेजेस ॲड करू, थोडं चांगलं वाटेल. मॅट्रिक्सचे काही इमेजेस ॲड करूयात. तर त्यासाठी आपल्याला आधी इंटरनेट कनेक्शन लागेल मला. ठीक आहे, हॉटस्पॉट. ठीक आहे. आता आपण ना मॅट्रिक्सचे काही इमेजेस ॲड करू. आता मी तुम्हाला सांगतो, आपण ना बेसिकली मॅट्रिक्सचा वेबसाईट बनवतोय. बघितलं ना तुम्ही, हे आपण मॅट्रिक्सचा वेबसाईट बनवतोय. ठीक आहे. तर आपल्याला ना याच्यामध्ये इमेजेस पण ॲड करायचे आहेत. तर आपण इमेजेस कसं ॲड करू शकतो तुम्हाला सांगतो बघा. हाऊ टू ॲड द इमेजेस. वी कॅन ॲड द इमेजेस बाय सम टॅग कॉल्ड एज इमेज टॅग. आपल्याला काय करावं लागेल? इथं आपल्याला एक टॅग वापरावं लागेल कॉल्ड एज IMG टॅग. IMG इमेज म्हणजे IMG. त्याचा एक ॲट्रिब्यूट असतो SRC. IMG SRC इज इक्वल टू. ठीक आहे. डबल कोट्समध्ये मग आपण इमेजचं लोकेशन देऊ. आता माझ्या कम्प्युटरमध्ये तसं तुम्ही बघितलं तर पिक्चर्समध्ये आता आपल्याकडे सेव्ड माझ्याकडे काही स्क्रीनशॉट्स आहेत पण सेव्ड पिक्चर नाही आपल्याकडे. ठीक आहे. तर आपण एक काम करू, डाउनलोड करूयात. आपण एक काम करू, इमेजेस डाउनलोड करूया. ठीक आहे. सो लेट्स डाउनलोड सम इमेजेस फ्रॉम द इंटरनेट. तर सगळ्यात आधी काय करायचं? तुम्हाला HTML कलर तुम्हाला मी सांगतो बघा, तसं फॉलो करा फक्त तुम्ही. आता फक्त इथं टाकू मॅट्रिक्स सायन्स अकॅडमी. आपल्याला मॅट्रिक्सचे भरपूर इमेजेस भेटतील याच्यावरती इंटरनेटवरती. जर तुम्ही मॅट्रिक्स म्हणून सर्च केलं तर तुम्हाला भरपूर इमेजेस भेटेल. ठीक आहे. आपण मॅट्रिक्स सायन्स अकॅडमी चिंचवड टाकू. ठीक आहे. तर आपल्याला चिंचवडचे इमेजेस आहेत का? मॅट्रिक्स चिंचवड कुठे गेला? चिंचवड होता ॲक्च्युली, दिसतो आपल्याला मॅट्रिक्स. ठीक आहे. शाहूनगर टाकत, शाहूनगर यायला पाहिजे. शाहूनगरचा बिल्डिंगचा फोटो होता हां ना. गुगलवरती सर्च केल्यानंतर येत होतं ॲक्च्युली. ठीक आहे. आता येत नाही आहे. आपण एक काम करू, याच्यामध्ये कोणतं तरी एक इमेज डाउनलोड करून ते टाकू. चला जाऊ दे. आपण एक काम करू, ठीक आहे. MSCचा लोगो घेऊ. चला जास्त कॉम्प्लिकेट नको करायला. MSCचा एक लोगो घेऊ. ठीक आहे. MSCचा लोगो आपण आधी याला काय करतो, याचं डाउनलोड करावं लागेल. ठीक आहे. आधी याला डाउनलोड करावं लागेल का? हे फोटो घ्यायचं का? हा वाला फोटो घ्यायचा का सरांचं?
नको, सरांचा फोटो नको आपण, ठीक आहे. आपण हा मॅट्रिक्सचा लोगो घेऊया, ठीक आहे. तर मॅट्रिक्सच्या लोगोवरती काय करायचं, आधी राईट क्लिक करायचं, राईट क्लिक केल्यानंतर सेव्ह इमेज ॲज करायचं, ठीक आहे. तर नाहीतर एक काम करू आपण, घेऊयात चला. हा मला चांगला आवडला सरांचा बॅनर, ठीक आहे. ह्या चांगलं वाटतं ना मॅट्रिक्सचा. चलो आपण एक काम करू, हे इमेज आहे, हे इमेज मी इंटरनेटवरला काढलं बरं का. आता हे इमेज आपण आपल्या वेबपेजमध्ये ॲड करायचं आहे. हे सरांचं इमेज आपल्याला काय करायचं आहे, वेबपेजमध्ये ॲड करायचं. तर काय करावं लागेल, आधी या इमेजला डाउनलोड करावं लागेल. डाउनलोड कसं करायचं बघा, आधी राईट क्लिक करा, राईट क्लिक केल्यानंतर तुम्हाला दिसतं सेव्ह इमेज ॲज, मग सेव्ह इमेज ॲजवरती क्लिक करा. आता मग तुमच्यासमोर एक बॉक्स ओपन होईल आणि ते विचारेल की तुम्हाला सेव्ह कुठं करायचं आहे. मी सांगतो डेस्कटॉपवरती आपण ऑलरेडी फोल्डर बनवले बरोबर, त्या फोल्डरमध्ये सेव्ह करूयात, त्या फोल्डरमध्ये सेव्ह करूयात. आणि याला नाव देऊ MSC म्हणून नाव देऊ, किंवा IMG म्हणून नाव देऊ, IMG इमेज, IMG शॉर्टमध्ये नाव देऊ IMG. कुठं सेव्ह करतोय, डेस्कटॉपमध्ये मी जे फोल्डर बनवले ना फोल्डर, त्याच्यामध्ये सेव्ह करतो मी, ठीक आहे. तर मी याला सेव्ह केलं, ठीक आहे. तर आता याला काय करायचं, डाउनलोड झालं. तर तुम्ही बघितलं आपल्या फोल्डरमध्ये, त्या फोल्डरमध्ये बघितलं तुम्हाला दिसेल हा इमेज आला बरोबर. एक इमेज आला, दिसला तुम्हाला सगळ्यांनी इमेज. त्या इमेजला ओपन केलं की तुम्हाला ते इमेज दिसेल बरोबर. आता हे इमेज आपल्याला आपल्या पेजमध्ये ॲड करायचं आहे. तर इमेजचं एक्सटेन्शन पण तुम्हाला माहिती पाहिजे. इमेजवरती तुम्ही माऊस पॉइंटर ठेवता असताना तुम्हाला इमेजचं एक्सटेन्शन पण कळेल. हे दिसतं तुम्हाला JPG फाईल. सो याचं एक्सटेन्शन काय आहे, JPG फाईल आहे, ठीक आहे. याचं एक्सटेन्शन आहे JPG फाईल आहे, ठीक आहे. आपण याच्यामध्येच चेंजेस करतोय, बेसिकली हेडिंगच्या फोल्डरमध्येच चेंजेस करतोय आणि इमेज त्याच्यामध्येच ॲड करतोय ना आपण. बघा हेडिंग, हे बघा हेडिंग दिसतो तुम्हाला, heading.html, आणि आपण इथंच ॲड करतोय IMG SRC = IMG.jpg, क्लोज डबल कोट्स, क्लोज द ब्रॅकेट. झालं, इमेज ॲड झालं. आता मी माझ्या कम्प्युटरला काय सांगितलं, IMG टॅग यूज केलं. बघा IMG टॅग यूज केलं. IMG इज अ टॅग विच इज यूज टू ॲड द इमेज. सोर्स काय असतो, सोर्स आपल्याला सांगतो की आपल्याला कोणता इमेज ॲड करायचा. आता माझ्या लॅपटॉपमध्ये भरपूर इमेजेस आहेत, पण कोणता इमेज, आता आपण जे डाउनलोड केलं ते इमेज, आणि त्याचं नाव काय आहे IMG, आणि त्याचं एक्सटेन्शन काय आहे .jpg. आता इंटरनेटवरतून डाउनलोड करताना भरपूर वेळेस तुम्हाला .png पण भेटला, PNG, .jpg, .mpeg, .gif अशा भरपूर इमेज फॉर्मॅट्स आहेत आपल्याकडे. तर तुम्ही तुमच्या फाईलचं प्रॉपर्टीज बघा, तुमच्या फाईलच्या प्रॉपर्टीजमध्ये जे आहेत तेच नाव तुम्ही ते देणार, दुसरं काही नाव देऊ नका, नाहीतर इमेज मग येणार नाही, ब्रोकन इमेज भेटणार तुम्हाला. कोणता इमेज भेटणार, ब्रोकन इमेज. आणि अजून एक गोष्ट, तुमचा फाईल जिथं आहे, तुमचा HTML फाईल जिथं आहे, हे बघा मी तुम्हाला दाखवतो, हा तुमचा HTML फाईल आहे बरोबर. हा हेडिंग जे आहे हा तुमचा कव्हर आहे, हा तुमचा HTML फाईल आहे, हा तुमचा HTML फाईल आहे, HTML फाईल. आणि हा जे आहे हा तुमचा इमेज फाईल आहे, हा झाला तुमचा इमेज फाईल. रूल लक्षात ठेवा, HTML फाईल आणि इमेज फाईल हे दोघं ना सेम लोकेशनवरती पाहिजेत बरं का. हे ना सेम लोकेशनवरती पाहिजेत, सेम लोकेशन. आता यांचं लोकेशन काय, माझा फोल्डर हा हा फोल्डरवरती, ठीक आहे. यांचं लोकेशन सेम पाहिजे. आता मी काय केलं, इमेजला ठेवलं डाउनलोड्समध्ये, आणि हेडिंग फाईल समजा ह्या फोल्डरमध्ये, प्रेझेंट फोल्डरमध्ये IT HTML कोड्स म्हणून. तुम्हाला काय वाटतं, हायपरलिंक होईल का? तुम्हाला काय वाटतं, इमेज डिस्प्ले होईल का? नाही होणार, कारण लोकेशन चेंज झालं तर तुमचा इमेज मॅच होणार नाही. इमेज मॅच नाही झालं तर तुमच्या पेजमध्ये डिस्प्ले होणार नाही. तर हे दोन्ही ना तुमच्या एकाच फाईलमध्ये पाहिजे, ठीक आहे. तर तुमचा इमेज फाईल आणि तुमचा हेडिंग फाईल एकाच फोल्डरमध्ये पाहिजे. एका फोल्डरमध्ये असेल तरच पॉसिबल आहे, नाहीतर पॉसिबल नाही. समजलं, ठीक आहे. चलो आता आपण याला काय करू, सेव्ह करू. फाईल सेव्ह. आउटपुटमध्ये जाऊन काय करू, आउटपुटमध्ये जाऊन हे आपलं आउटपुट होता बरोबर, इथं आपल्याला इमेज ॲड करायचं होतं. आता इथं रिफ्रेश करू. आता तुम्ही बघू शकता इमेज आलं इथं, कॅन यू सी, बट इमेज इज व्हेरी बिग. बघू शकता इमेज खूप मोठा आहे. तर आपल्याला इमेजचं साईज छोटं करायचं आहे. इमेज तर आलं आहे रे, आपलं इमेज तर आलं आहे, पण इमेज किती मोठा आहे, इमेजचं साईज पण छोटं करू शकतो. कोडिंगला जायचं, कोडिंगला गेल्यानंतर आपण काय करायचं, हाईट = 200 द्या, अँड विड्थ = 300 द्या. हाईट अँड विड्थ डिफाईन करा. मग आता तुम्ही चेंजेस केल्यानंतर सेव्ह करा. इकडे जाऊन रिफ्रेश करा, तुम्हाला दिसेल. आता तरी आपलं इमेज थोडं मोठं होतं आहे. इमेजचं हाईट अजून थोडं छोटं केलं तर बेटर होईल, ठीक आहे. इमेज आपण ॲड केले, सरांचं एक चांगलं इमेज आलं आहे, ठीक आहे. पण आपण काय करू, याला अजून थोडं छोटं करूयात, म्हणजे थोडं चांगलं दिसेल आपलं. इमेजचं हाईट अँड साईज दोन्ही कमी करूयात. हाईटला पण करूयात 100 आणि विड्थला करूयात 200, ठीक आहे. कमी केलं मी. आता हे कस्टमायझेबल आहे, आपण आपल्या हिशोबाने साईज कमी करू शकतो, ठीक आहे. आता रिफ्रेश करूयात. आता किती छान दिसतो आपला वेबसाईट बघा, ठीक आहे. आता किती चांगलं दिसतं, मॅट्रिक्स सायन्स अकॅडमी, ठीक आहे. मॅट्रिक्स सायन्स अकॅडमी ऑफर्स बॅचेस लाईक CET, JEE, NEET. मग मॅट्रिक्सचा एक फोटो, सारांचा एक फोटो, ठीक आहे. समजलं का तुम्हाला?
कसं केलं आपण ते, ठीक आहे. आता आपण इमेजला एक डिस्क्रिप्शन पण देऊ शकतो. आपण इमेजला डिस्क्रिप्शन देतो विथ द हेल्प ऑफ द आल्ट ॲट्रिब्यूट. आता त्या इमेजला एक डिस्क्रिप्शन पण देऊ, सांगतो काय आल्ट ॲट्रिब्यूट काय तुम्हाला सांगतो. आल्ट ॲट्रिब्यूट बेसिकली गुगल क्रोमवरती रन होईल. बेसिकली आपला माऊस पॉइंटर या इमेजवरती गेला ना तर आपण आल्टमध्ये काय दिले MSA, बरोबर. आल्टमध्ये काय दिले MSA, ठीक आहे. तर हे MSA आपलं इमेज सकट इमेजच्या वरती डिस्प्ले होईल. म्हणजे माऊस पॉइंटर इमेजवरती गेला तर त्याच्यावरती डिस्प्ले होईल, ठीक आहे. समजते का सगळ्यांना. तर आपल्या टेक्स्टबुकमध्ये जाऊ, पुढं काय बघू. हे बघा आपण सोर्स वापरून आपण इमेजला ॲड केलं. हाईट वापरून आपण इमेजचं हाईट कमी केलं. विड्थ वापरून आपण विड्थ कमी केलं. आल्ट ॲट्रिब्यूट वापरून आपण इमेजला डिस्क्रिप्शन पण देऊ शकतो, ठीक आहे. सो बाय युझिंग आल्ट ॲट्रिब्यूट यू कॅन गिव्ह द डिस्क्रिप्शन टू द इमेज. त्याच्यानंतर HR पण सांगितलं मी तुम्हाला काय. तर असं आपण इमेज आपल्या पेजमध्ये ॲड करतो. समजलं कसं हाऊ टू ॲड द इमेजचं आता ते एक्झाम्पल दिलं नाही, बट समजलं का सगळ्यांनी इमेज कसं ॲड करायचं. आपण मल्टिपल इमेजेस पण ॲड करू शकतो, ठीक आहे. मग त्याच्यानंतर आपल्याला टेबल क्रिएट करायचं आहे. इमेजचा कळाला का सगळ्यांना. आपण काय करू, मॅट्रिक्स सायन्स अकॅडमी टेबल ठेवू आणि फक्त हे फोटोला आपण मार्क्यूमध्ये टाकू शकतो. असं पण चांगलं दिसेल आपला साईट. आपल्यावरती आपल्याला जसं पाहिजे ना तसं आपण करू शकतो. मग मार्क्यूला इथून काढून टाका, इथून पण मार्क्यूला काढून टाका. हे काय करा, फक्त इमेजला मार्क्यू द्या, इमेजला मार्क्यू द्या, ठीक आहे. मार्क्यू क्लोज करा, इमेज नंतर मार्क्यू क्लोज करा, ठीक आहे. सेव्ह करा, इकडे जाऊन रिफ्रेश करा, बघूयात कसं दिसतंय. असं पण चांगलं दिसतं ना, हे पण चांगलं आहे बघा, किती छान दिसतोय वेबसाईट. असं पण म्हणजे बघा तुम्ही आयडियाज असं क्रिएट करू शकतात, असं आयडियाज तुम्ही बनवू शकतात, असं आयडियाज क्रिएट करू शकतात. हे आपण एक छोटंसं वेबसाईट क्रिएट केलं मॅट्रिक्स सायन्स अकॅडमीचं. तर तुम्ही बघू शकता आपण इथं एक इमेज पण ॲड केलं आणि त्या इमेजला आपण थोडा एक मार्क्यूमध्ये टाकलं. मार्क्यूमध्ये टाकल्यामुळं आपलं इमेज असं मूव्ह पण होताना तुम्हाला दिसतोय. तर आपण मल्टिपल इमेजेस पण ॲड करू शकतो आणि मल्टिपल इमेजेस ॲड करून आपण त्याला मार्क्यूमध्ये टाकू शकतो. समजते का. असं तुम्ही एक अट्रॅक्टिव्ह वेबसाईट बनवू शकता. तुमचं वेबसाईट एक अट्रॅक्टिव्ह वेबसाईट वगैरे तुम्ही असं बनवू शकता. क्लिअर एव्हरीबडी, ठीक आहे. सो आय होप सो या व्हिडिओमध्ये मला सगळे बेसिक पॉईंट्स म्हणजे इमेज कसं ॲड करायचं हे क्लिअर आहे. अजून एक व्हिडिओ आपण सेपरेट करूयात टेबल आणि फॉर्म. एकदा तुमचं टेबल आणि फॉर्मचं कन्सेप्ट क्लिअर झालं तर तुमचं पूर्ण कोडिंग क्लिअर, HTML डन. चलो मग आपण एक काम करू, हे नोट्स फक्त एकदा गो थ्रू करा. तुम्ही पण एकदा नोट्समध्ये एकदा गो थ्रू करा, नोट्समध्ये काय काय दिलं एकदा गो थ्रू करा आणि मग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया, ठीक आहे. चलो बाय. टू दुसऱ्या पार्टच्या व्हिडिओमध्ये, ठीक आहे.